साठी इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत. चला आपण लगेच मॅचला सुरुवात करतोय आणि जशी मॅच सुरू होईल तसा मुळशीचा एक बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तुषार गवारे सर आपल्या बरोबर जोडले जातील या मॅच साठी. या सर, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. साखळी फेरीतील आजचा शेवटचा सामना. एका बाजूने आपण पाहतोय रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे तर त्यांच्या विरोधामध्ये SK11 हडशी, सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी, या दोन संघांमध्ये आपण पाहतो हा साखळी फेरीतील शेवटचा सामना. त्यामुळे सुरुवात पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती आदेश तांगडे ऑन फायर. चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती आदेश तांगडेचा जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला. त्यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळेस बॅटवरती तितकासा चेंडू आलेला नाहीये. इस्टनच्या मागे सुमित चेंडूला पाठपुरा होईल तोपर्यंत आपण पाहतो कोणत्या धावेचा प्रयत्न केला नाही. षटकारानंतर मात्र निर्धाव चेंडू होते. प्रवीण साठे मात्र कमबॅक करताना प्रवीण साठेला आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन जो गोलंदाजीच्या मार्गवरती कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो दुसऱ्या बाजूने लवळे संघाच्या वतीने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने डावखुरक शैलीचा असणारा आदेश, तो दुसऱ्या बाजूने संघाचा संघनायक सिकंदर भोसले. त्यावेळेस पात्र भद्दाट वेग, टप्पा थोडासा मागे ठेवला परंतु उंची जास्त मिळाली नाही. थोडासा खाली आलेला चेंडू आपण पाहतो. सबरी प्रकारचा चेंडू होता. 50 वेगा निघून गेला इष्टरक्षकाच्या दिशेने आणि पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येताना पाहायला मिळेल. त्यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, मोठं रोल केली चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. आदेश तांगडेच्या पाठवरती मात्र चेंडू येऊ शकला नाही. कौतुक असेल प्रवीण साठेचं. पहिल्या बॉलवरती षटकाराने स्वागत झालं, परंतु त्यानंतर मात्र सुंदर कमबॅक. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. त्यानंतर हा चेंडू देखील अप्रतिम सोडून दिला. चेंडू वाईटची अपेक्षा होती आदेशला, कोणत्याही प्रकारे छेडछाड केली नाही, परंतु पंचांनी कळवलं हा चेंडू फलंदाजाच्या कक्षामध्ये असणार आहे आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. लागोपाठचे 4 चेंडू डॉट आले. पहिला चेंडू आदेश तांगडेच्या खात्यामध्ये गेला, परंतु त्यानंतरचे 4 चेंडू हे प्रवीण साठेच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. सुंदर कमबॅक केले. चांगलं कमबॅक संघासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये साखर तुझं प्रवीण साठे. फिरकीचा महामेरू, फिरकीचा जादूगर म्हणून प्रवीण साठेची देखील ख्याती आहे. त्यावेळेस मात्र हा चेंडू सुंदर खेळलाय. पाठवरती चेंडू मिडल जरूर झाला जाईल, परंतु एक सिंगल घेतली. दुसऱ्या धाव्यासाठी देखील कॉल दिलाय. दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत दुसरी धाव देखील सुखरूपरित्या कंप्लीट झालेली आहे. चांगलं बॅकअप पाहायला मिळेल तिथे. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 8 धावा. त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र 4 चेंडू निर्धाव स्वरूपाच्या पाहायला मिळाले. 5व्या चेंडूवरती मात्र 2 धावाचं पहिलं षटक पाहायला मिळालं. 8 धावा एकूण धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. सिकंदर आणि आदेश ही जोडी पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. नामवंत हे 2 फलंदाज. पाहायचं इथून पुढे संघाचा डाव कशा प्रकारे सांभाळतील. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु शेवट आपल्या संघाच्या वतीने करता आला नाही, आपल्या संघाच्या बाजूने करता आला नाही. चांगलं कमबॅक केलं होतं प्रवीणने. तर दुसऱ्या षटकामध्ये संघाचा संघनायक, संघाचा लीडर कृष्णा कालेकर अर्थात KK वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झाला. समोर सिकंदर अर्थात SB, उंच पुरा तगडा ताकदवर असणारा हा खेळाडू. दूरवरचे षटकार चौकार खेळण्यामध्ये माहीर असणार सिकंदर. पाहिजे कशा प्रकारे इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. फलंदाज रोखण्यासाठी जाळं मैदानाच्या आतमध्ये टाकले. पाहायचंय त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकतील का ते जाळं पडून धावा आपल्या संघासाठी धावफलकावरती नोंदवतील. फलंदाज यार पहिला चेंडू सुंदर फटका सिकंदरचा. पायचा चांगला वापर केला, ऑटोमॅनचा चांगला वापर केला, सुंदर त्या स्ट्रोक खेळून काढला. डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू येईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या पळून पूर्ण झालेल्या आहेत.
चांगलं कॉलिंग पाहायला मिळते सिकंदर आदेशमध्ये. या पूर्वीच्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती चांगलं कॉलिंग, त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या. इथे देखील क्षेत्ररक्षक हळूवारपणे चेंडूवरती येत होता, त्याचा फायदा घेतला आणि जलद गतीने मात्र 2 धावा ज्या आपल्या संघासाठी धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारे स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु यावेळेस टप्पा थोडासा मागे ठेवला कृष्णाने. गती देखील कमी पाहायला मिळाली, कमी गतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. तिथे बॅटवरती येत नाहीये. पुन्हा एकदा बॅटला टाटा बाय बाय करते यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय आणि हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये दडधाव स्वरूपाचा येईल. राईट मोड द विकेट कृष्णा. यावेळेस मात्र मनगटाची पॉवर, सिकंदरचा क्लास आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. येतोय षटकार, 6 धावा. षटकार जो आपल्याला पाहायला मिळाला सिकंदरच्या पाठमधून येतोय. स्कोर कार्ड 6 धावांच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. कृष्णावरती देखील आक्रमणाचा पुन्हा आता कमी गतीचा चेंडू. यावेळेस देखील पाठवरती चेंडू भिडेल तर होऊ शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरतून चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस मात्र सिंगल, जास्त काही जोखीम यावेळेस स्वीकारली नाही, केवळ एका सिंगल वरती समाधान मानलंय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलक पुढे जाते, धपलकावरती 17 धावा. यावेळेस आदेश तांगडेच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू सरळ डिपॉझिट केलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार आपण पाहतो आदेशच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला. त्यावेळेस हा चेंडू पुन्हा द मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक पोहोचतो तिथे चेंडू पर्यंत. निलेश चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत एक सिंगल घेतली. चांगलं कलेक्शन तिथे सुमितचं. सिंगलच्या मदतीने पाहतोय षटकाची सांगता होईल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. कृष्णा थोडासा मागणं ठरला. 16 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा संघाच्या धावफलकावरती तिना विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. रोटमल्लात क्रिकेट लवळ हा संघ आपण पाहतोय नुकतीच पार पडलेल्या कारसंबोली करंडक या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद भूषवणारा हा संघ आहे. रनरअप राहिलेला हा संघ आहे. या स्पर्धेमध्ये देखील एक स्वप्न घेऊन या मैदानाच्या आतमध्ये उतरला. चांगली सुरुवात तर आदेशने करून दिली होती, परंतु प्रवीणने चांगलं कमबॅक केलं होतं. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये दोन्ही फलंदाजांनी मात्र आक्रमण केलं आणि धपलकाचा वेग वाढवलाय. पण तो वाढलेला धपलकाचा वेग कमी करण्यासाठी पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती प्रवीण साठे वैयक्तिक दुसरा षटक घेऊन दाखल झाला. पहिला चेंडू अक्रॉस द पाठफटका खेळण्याचा प्रयत्न, धीम्या गतीचा चेंडू होता. आदेशला मात्र फार दूरवरती षटकार चौकार खेळण्याचा प्रयत्न होता आदेशचा, परंतु तिथे पाहतो बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. बाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र धावफलकावरती नोंदवली जाणार. दुसऱ्या बाजूला सिकंदर भोसले 4 चेंडू खेळलाय, 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाला. एकूण 9 धावा त्याने बनवल्यात. आदेशने पण पाहतोय 9 चेंडू खेळलेत, 15 धावा बनवल्यात. नवळे संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे, कारण यापूर्वी एक सामना खेळलेत त्या सामन्यामध्ये पराभव या संघाने पाहिला, पराभूत झालेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मात्र विजय मिळवणं फार महत्वाचं आहे. तो विजय मिळवत असताना रन रेटचा देखील विचार करावा लागेल. बऱ्याचशा प्रकारे मात्र पहिला सामना हा संघ पराभूत झाला होता. त्यावेळेस देखील धीम्या गतीचा चेंडू बॅट मात्र वेगाने निघून गेली. त्यानंतर अगदी बॉटमवरती चेंडू तिथे आदळला जातोय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली डेंजरला आदेश, परंतु तिथे कलेक्शन होऊ शकलं नाही. पिकीमध्ये बराचसा वेळ गेला आणि आदेश सुखरूपरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट करेल आणि आपल्या गलट्यामध्ये पोहोचेल. 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. 40,000 रुपये रोख रक्कम, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा बुळशी करंडक 2025. सुंदर आयोजन, देखणं आयोजन तुम्हाला सर्वांच्या भेटीला आलंय. त्यावेळेस देखील टप्पा मागे ठेवला, ओढून खेळण्याचा प्रयत्न, बराचसा लांब होता चेंडू, परंतु बॅटवरती आला नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निर्धाव चेंडू जो 100 स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. फिरकीचा बहाबरोबर नक्कीच प्रवीण साठेची ओळख आहे. वारंवार विषया बदलणारे चेंडू टाकण्याचं कौशल्य ज्या खेळाडूकडे तो प्रवीण साठे आपण पाहतोय. नक्कीच इथे
आपल्या कौशल्यतेचा योग्य वापर करताना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा समोर सिकंदर. रिव्हर्सचा प्रयत्न होता, परंतु शरीरावरती चेंडू आदळला आहे. त्यानंतर फेकी वेगवान डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु बॅकअपचा क्षेत्ररक्षक आकाश फार दूरवरती आहे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेला मात्र दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे मात्र 2 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या जाणार आहे. रबर बॉलमध्ये आपण फार कमी वेळा रिव्हर्स स्विचचे फटके फलंदाजाला खेळताना पाहतो. इथे प्रयत्न केला होता सिकंदरने, परंतु तितकंसं यश मिळालं नाही. शरीरावरती चेंडू आदळला, 2 धावा मिळाल्यात. 29 धावा स्कोर कार्डवरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील मार्गस्थ आहे. एका बाजूने आपण पाहतो SK11 हडशी, दुसऱ्या बाजूने लवळे. या 2 संघांमध्ये ही लीगचा अखेरचा शेवटचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर मात्र नॉकआउटचे सामने, प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1, त्यानंतर प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्त्वाचा सामना अर्थात क्वार्टर फायनलचा सामना जो आपल्या भेटीला येणार आहे. काल देखील आपण पाहिलं 6 संघ या मैदानावरती एकमेकांचे आमने सामने लढले. 6 संघांमधून मात्र एक संघाने मात्र बाजी मारली, दिवस गाजवला. किरण साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव या संघाने मात्र कालचा दिवस गाजवला आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. आज पाहायचं कोणता संघ इथे बाजी मारणार. त्यामुळे आपण 6 संघ लढताना पाहतोय. लीगचा शेवटचा सामना आहे. हा सामना संपल्यानंतर मात्र 2 संघाचा प्रवास संपणार आहे, परंतु 4 संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहतील. त्या 4 संघांमध्ये मात्र घमासान युद्ध यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आतापर्यंत प्रवीण साठेने 1.5 षटकं वैयक्तिक हाताळल्यात, त्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा टप्पा बरासा मागे. आदेशला लालच दिलं, परंतु आदेशच्या पाठवरती चेंडू येऊ शकत नाही. शरीराचा वेध घेतला चेंडूने. आले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा आलेला निर्धाव चेंडू. षटकाचे सांगता होईल 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 30 धावा. जवळपास 10 धावेच्या सरासरीने मात्र प्रत्येक षटकामध्ये धावा त्या स्कोर कार्डवरती 2 षटकामध्ये आता आखाडीच्या दोन्ही फलंदाजांना सरासरी वाढवावी लागेल. एक मोठं धावफलक उभं करणं गरजेचं, कारण हर्षी संघ जर आपण पाहिलं तर तगडी बॅटिंग लाईन असणारा हा संघ आहे. मोठमोठे आव्हानं मात्र या संघातील फलंदाजांनी अगदी सोपी करून ठेवलेली आहेत. त्यामुळे ते मोठं आव्हान जर द्यायचं असेल तर जास्तीत जास्त धावा त्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. एका बाजूने सिकंदर, दुसऱ्या बाजूने आदेश. बुलशी तालुक्यातील 2 दांबवंत फलंदाज आहेत. पाहायचं आपल्या संघासाठी मात्र आता कशा प्रकारे कामगिरी ते करू शकतील. सन्माननीय अनिल भाऊ काटपे, त्याचप्रमाणे महेशदादा वाघ आणि सागरदादा गोळे यांच्या माध्यमातून पारितोषिक येते. आदेश तांगडेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक. परंतु दरम्यानचा चेंडू खेळलाय सिकंदरने आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. थँक्यू. त्यावेळेस मात्र भन्नाट वेग, परफेक्ट यॉर्कर, अगदी एकाच जागेवरती उभं करून ठेवलं सिकंदरला. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं आकाशचं षटकाराने. आकाशला पहिल्या चेंडूवरती आकाश दाखवलं, परंतु त्यानंतर आकाश देखील सिकंदरला जमिनीकडे पाहायला लावले. भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. त्यावेळेस मात्र थोडासा मागे टप्पा, अतिरिक्त उंची चेंडूने प्राप्त केली होती. पाठवरती चेंडू मिडल झाला नाही. एक सिंगल आपण पाहतो तिथे जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि 1 बाउंडची चेतावणी देखील गोलंदाजांना दिली जाते. वही जाधव सर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. अक्षय निर्मल सरला आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगलं काम आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये नक्कीच दोन्ही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम क्रिक लाईफ स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह कव्हरेजचं एक चांगलं काम नक्कीच करताना पाहायला मिळाले. व्हॉइस ऑफ पुणे शैलेश निवंगरे सरांचा देखील आपण आवाज आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकतोय. संपूर्ण ऑफिशियल टीमचं नक्कीच कौतुकाचं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतंय. माझा चेंडू आपण पाहतोय वाईड प्लस 1 अशा 2 धावा आपण पाहतो तिथे स्कोर कार्डवरती नोंदवल्या जातील. स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती. षटकार चौकार येतात. आक्रमणाला सुरुवात जरूर होते, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज त्वरित आक्रमण थांबवण्यासाठी सज्ज होतोय आणि चांगले चेंडू टाकत एकरी 2 धावा खर्च करायला पुन्हा सुरुवात करतोय. सुंदर गोलंदाजी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट करायचं होता, तितकासा बॅटवरती चेंडू आला नाही. बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका टप्प्यावरती चेंडू पोहोचेल आणि तोपर्यंत पुन्हा आलेली एक सिंगल आहे. पुन्हा एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये ते एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती. 40 धावा.
अजून 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू फेकून झाले त्या षटकातील, परंतु अजूनही 2 चेंडू या षटकातील जे बाकी असणार आहेत. आकाशला पण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. त्यामुळे भन्नाट वेग, परंतु तिथे कळवलंय नो बॉल. क्षेत्ररक्षण इथे मात्र चुकीचं सजवलं गेलं, त्यामुळे मात्र आपण पाहतोय इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल, चुकीचं क्षेत्ररक्षण. 6 क्षेत्ररक्षक आपल्याला साईडला पाहायला मिळाले, त्यामुळे तिथे पंचांनी मात्र दंडित केलंय. येणारा पुढील चेंडू असं फ्री हिट संधी असेल आदेशला. पुन्हा एकदा धावाची सुरुवात आदेशने षटकाराने केली आहे. नुकतेच पार पडलेल्या कासरांबोली कर्नाटक या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन हा किताब पटकावणारा हा खेळाडू आहे, परंतु इथे जेल जरूर टिपलाय, परंतु राहुल आपण पाहतो तिथे थोडस विसरला. या पूर्वीचा चेंडू नो बॉल होता. फ्रीहिटच्या चेंडूवरती फलंदाज जेलबाद होऊ शकत नाही, विसरला होता कदाचित. सेलिब्रेशन झालं, परंतु आदेश बचावेल आणि तिथे मिळेल ती एक सिंगल धाव. फ्रीहिटच्या चेंडूवरती जास्त काही मोठं आक्रमण करता आलं नाही. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलक पुढे जाते, धपलकावरती धावा त्या 42 धावा. सलामीची आघाडीची जोडी, परंतु आघाडीच्या जोडीला मात्र आतापर्यंत नक्कीच जखडून ठेवल्या, रोखून ठेवल्यामध्ये नियंत्रण प्राप्त केलं होतं, परंतु यावेळेस सिकंदर देखील ताकद दाखवतोय. हम भी कुछ कम नाही, ठोकलाय जबरदस्त षटकार. 6 धावा. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. 4 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 48 धावा. आघाडीच्या जोडीने मात्र 48 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्या. आकाशनं पण पाहिलं शेवटचा चेंडू वेगवान हाताळण्याचा प्रयत्न केला, त्यावरती आलेलं आक्रमण. परंतु त्या व्यतिरिक्त पाहिलं तर 4 षटकांमध्ये 3 गोलंदाजांचा वापर झाला. प्रवीण साठेची 2 षटकं पाहायला मिळाली, कृष्णाचं 1 षटक पाहायला मिळालं. 4ही गोलंदाजांचं पाहिलं तर व्हेरिएशनपूर्वक गोलंदाजी केली. मागे ठेवलेल्या चेंडूंवरती नक्कीच थोडंसं अडचणीला सामोरं जावं लागलंय दोन्ही फलंदाजांना, परंतु ज्यावेळेस वेगवान चेंडू आले, समोर चेंडू आलेत, त्यावेळेस मात्र आक्रमण दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे. परंतु आता शेवटचं अखेरचं षटक मैदानाच्या छातमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं आता कशा प्रकारे आदेश आणि सिकंदर या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त आक्रमण करतील. तर गोलंदाजीच्या मार्फत पाहतो या आघाडीच्या जोडी फलंदाजांना रोखण्यासाठी राहुलला मात्र आमंत्रित केलं. अंतिम शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली. समोर आदेश पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राइक तयार. पहिला चेंडू फुल टॉस होता, 50 वेग, प्रॉपर टायमिंग तिथे झालं नाही. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिळेल तर झालेला नाही. एक सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी जागा तर सोडली आदेशने. सिकंदर मात्र तिथे धावबाद होईल. स्ट्राइक स्वतःकडे घेण्यासाठी मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते सिकंदरची. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का धावबाच्या स्वरूपामध्ये. एकोणपन्नास धावा धावफलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. पहिली विकेट आली शेवटच्या षटकामध्ये धावबाच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव गावडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा राहुल खोडकेला पण पाहतोय शेवटचा अंतिम षटक घेऊन. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आदेशच्या बॅट मधून चेंडू करतो हवाई सबर आणि चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा.
षटकाराच्या मध्ये लवळे संघाच्या धावपकाचं टाळ्याच्या कडकात स्वागत करूया. सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. 55 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावपकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे काही चेंडू जे पहिल्या डावातील बाकी आहेत. आदेश तांगडे मात्र आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. पाहायचे राहुल कशा प्रकारे थांबवेल का आदेश इथे आक्रमण नक्की जारी ठेवेल. फुल टॉस परंतु बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न जागा सोडली. तिथे धावाची संधी असेल आणि चेंडू प्रवीणच्या हातामध्ये येत नाही. फेकी खराब. नागेश बॅकअप मात्र तिथे सुंदर करतोय. तर बॅकअप फार महत्वाचं होतं. चित्ररक्षकांना ही भूमिका फार महत्वाची असते. ज्यावेळेस मात्र फेकी येणार त्यावेळेस बॅकअप साठी क्षेत्ररक्षक असणं फार महत्वाचं आहे. आणि तेच बॅकअप इथे पाहायला मिळालं नागेश कडून. स्कोर वरती 57 धावा ज्या धब्बलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. त्यावेळेस पुन्हा दाखवून टप्प्याला चेंडू सुंदररित्या स्ट्रोक खेळला. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. होईल धावा 4. येतोय दद्दरीत चौकार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज धावबाद झाला. त्यानंतर एक षटकार. त्यानंतर 2 धावा आणि आत्ताच्या चेंडूवरती चौकार. असे 4 चेंडू झालेले आहेत. अजून 2 चेंडू फेकणं बाकी आहे. 4ही चेंडू आदेश तांगडेने फेस केलेत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज धावबाद झाला होता. त्यानंतर एक षटकार आला. त्यानंतर 2 धावा आणि आत्ताच्या चेंडूवरती आलेला चौकार. तर जास्त वेळ घेऊन नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम यानंतर आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे. 3ही सामने महत्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे जास्तीचा वेळ असणं फार गरजेचं आहे. गोलंदाज राहुल पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर आदेश धावकुऱ्या शैलीचा असणार एक तगडा बॅटर आदेश तांगडेला आपण पाहतो ऑन स्ट्राईक. हा चेंडू देखील सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. कट कॉपी पेस्ट रिझल्ट देखील सेम. चेंडू सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या मॅच ताकदवान आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा. त्यावेळेस बंद नाटवेक थोडासा खाली आलेला चेंडू. कोणत्या प्रकारची धाव जी शेवटच्या चेंडूवरती येत नाहीये. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना लवळे संघाने बनवल्या त्या 65 धावा जिंकण्यासाठी हर्षी संघाला 66 धाव्यांचं टार्गेट. स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भव्य दिव्य चषक सौजन्य केलं गेलं. उद्योजक सन्मान्य शुभमदादा सुतार त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य संकेत भाऊ जांभूळकर या दोन्ही अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी प्रामुख्याने शुभ आगमन होते. मान्यवरांचा अभिमानापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे.
दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात आपण करतोय 66 धावांचं ठेवलेलं आव्हान. त्या आव्हानाचा पाठलाग सुरू झाला. सिकंदर तयार. पहिला चेंडू. पहिला चेंडू. सिकंदरची ताकद, पन्नाट वेग. आकाशच्या पाठवरती चेंडू येत नाहीये. मैदानाच्या आतपर्यंत चेंडू आला निर्धाव. पुन्हा गोलंदाज तयार. त्यावेळेस मात्र एज क्षेत्ररक्षकाला तिथे मात्र चेंडू थोडासा समजत नाहीये. चेंडू पडलं तर दिशा बदलतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने सगळ्याचं खातं ओपन झालंय. 2 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. सगळे खातं बदलताना पाहायला मिळेल. 28 चेंडू आणि 64 धावा. जवळपास 14 धावांच्या सरासरीने आहे. धपलकाचा मात्र पाठलाग या समीकरणाचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रवीण साठे आणि आकाश साठे ही जोडी ही प्रथमता बॅटिंग करण्यासाठी हर्षी संघाच्या वतीने दाखल झाली. तर गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा लीडर संघाचा संघनायक सिकंदर भोसले तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप करा. गोलंदाज यार त्यावेळेस हाफ ट्रॅकर परंतु तिथे लांबी मिळाली नाही. चेंडू पडला. दिशा बदलली. क्षेत्ररक्षकाने पाठलाग केला. चेंडू अडवला. धावाची संधी. तिसऱ्या पंचांचा वापर. फलंदाज धावबाद आहे की नाही याला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. नॉट आउट. फलंदाज सुखरूप असेल. वेळेत मात्र आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय फलंदाज. 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड 2 धाव्यांनी वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा आहेत तर 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन सिकंदर अर्थात एसबी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झाला. उंच पुरा असणारा हा गोलंदाज वारंवार मात्र आपल्या पिकासाठी ओळखला जातो. देखील पाहिलं खांद्याचा चांगला वापर केला परंतु जास्त उंची चेंडूने प्राप्त केली तिथे वाईट बॉल आणि 1 बाउंडच्या चेतावणी देखील गोलंदाजाला दिली जाते. जास्तीची उंची पाहायला मिळाली तिथे गोलंदाजाला पंचाने दंडित केलंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सिकंदर तयार. त्यामुळे स्पॅटची एज आदेश तांगडे अप्रतिम जय लाईट स्कॉट विकेट आली पहिल्या क्रमांकाची. पहिला बॅटर माघारी गेलाय. आकाशच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर संघाचा संघनायक कृष्णा आलाय. तर दोन्ही संघाचे संघनायक एकमेकांच्या आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूने कृष्णा कालेकर आहे तर दुसऱ्या बाजूने सिकंदर भोसले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्षेत्ररक्षकांची बरीचशी हालचाल पाहायला मिळते. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मात्र तिथे बाद झाला. तर दोन्ही उजव्या शैलीचे फलंदाज 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. शेवटचे 26 चेंडू बाकी आहेत. 66 धावांची अजूनही गरज आहे. मुळशी कर्नाटक 2025 रबर बॉलची सुंदर क्रिकेटची स्पर्धा पाहिलं तर नक्कीच एक सुंदर आयोजन स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळालंय. त्यामुळे हा चेंडू सुंदर इथे कव्हर्स मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पमा. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे करताना पाहायला मिळेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव 1 सिंगल. स्कोरकडे एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धपलकावरती धावा आहेत तर 6 धावा. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र एका हाताने खेळण्याचा प्रयत्न होता प्रवीण साठेचा. एका हाताने मात्र तलवार जशी फिरावी तशी पाठ फिरवली परंतु पाठाने बॉलचा संपर्क झाला नाही. षटकाची सांगता झाली पहिल्या. सिकंदरने मात्र सुंदर सुरुवात करून दिली. 1 विकेट मिळवली आणि 6 धावा खर्च करत पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर तर समीकरणाकडे नजर टाकूयात. शेवटचे 24 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 40,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक नक्कीच या स्पर्धेसाठी ठेवलं गेलंय.
माध्यमांना कोंडरे असतील सर्वज्ञ सुनील भाऊ कळमकर असतील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 40,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पाहिलं तब्बल 30,000 रुपये रोख रक्कम सन्मान्य गणेश भाऊ जांभूळकर यांच्या माध्यमातून 30,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक, तृतीय क्रमांक 20,000 रुपये रामदासदादा गोळे त्याचप्रमाणे पंकजदादा हरपुडे यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक तिसऱ्या क्रमांकासाठी, चौथ्या क्रमांकासाठी शांतारामदादा इंगवले अजेंद्र भाऊ दौडे यांच्या माध्यमातून 20,000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक, चौथ्या क्रमांकासाठी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. स्पर्धे उभी राहण्यामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर राजेश भाऊ पवार असतील, सागरदादा आंग्रे असतील, भाऊ शिंदे असतील, किसनदादा मरगळे असतील, गेम चेंजर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून घेतले गेलेले कष्ट, त्यानंतर एक सुंदर क्रिकेटचा सोहळा जो आपण पाहतोय आपल्या सर्वांच्या भेटीला आला. सुंदर देखणी क्रिकेटची स्पर्धा, नक्कीच खेळाडू देखील आपल्या खेळाच्या बळावरती उंचून ठेवलेली क्रिकेटची स्पर्धा. वरती केलेला प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक तिथे होता तैनात, टिपलाय जाईल. कृष्णाला मात्र माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा बॅटर बॅक टू द पवेलियन. अजित काळेचं एक सुंदर झेल आपण पाहतोय. या पूर्वीच्या षटकामध्ये अजित डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत होता, परंतु क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला. अजितला मात्र डीप मिड विकेट मध्ये पाठवलं गेलं आणि तिथेच आपण पाहतोय त्यानंतर एक सुंदर झेल त्याने टिपला आणि कृष्णाची आलेली विकेट. त्यानंतर आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो निलेश खैरे नवीन फलंदाज दाखल झाला. 6 धावा धावफलकावरती 2 विकेट आल्यात. 2 महत्वाचे बॅटर बाद झाल्यानंतर मात्र हर्षी संघाच्या अडचण देखील वाढ होताना पाहायला मिळते. यावेळेस पहिला चेंडू निलेशसाठी तिखट बाउन्सर, दाका डोळ्यासमोरून झटपट वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून जातो आदेशच्या हातामध्ये. पहिला चेंडू इथे निलेश खेळत असताना झालाय बीट. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय निर्धाव. टप्प्याचा चेंडू यावेळेस फक्त दिशा दिली. टायमिंग मात्र तिथे तितकं चांगलं होऊ शकलं नाही. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत. डिपकाऊ कॉर्नर मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलचा प्रयत्न झाला, एका धावेचा प्रयत्न झाला. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. डबल का वरती धावा आहेत त्या 7 धावा. तिथे 7 द्यावी लागेल निलेशला चांगल्या पद्धतीने प्रवीणची. पण प्रवीणकडे जे कौशल्य प्रवीण इथून देखील सगळीकडे अगदी सोप्प करून ठेवू शकतो. यावेळेस देखील एका हाताने बॅट फिरवली, टॉपेज घेतलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू स्टॉप केला जाईल, फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा तर सोडली होती, परंतु निलेश कडून तितकासा चांगला प्रतिसाद आला नाही. माघारी पाठवलं प्रवीण साठेला. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एका सिंगलने मात्र स्कोर कार्ड एका पावलाने पुढे जाईल. धपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या आतापर्यंत 8 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 20 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या डावातील आणि 20 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 58 धावा ज्या गरजेचं असणार आहेत. गोलंदाज यार पुन्हा एकदा. त्यावेळेस बदमाट वेग डाव्या इष्टीच्या मात्र बराचसा दूर वरतून जाणारा हा चेंडू. अक्षय सरांनी कळवलंय वाईट बॉल. खराब चेंडूचा इशारा आला. अतिरिक्त अवंतर धाव स्कोर कार्ड वरती नोंदवली जाईल आणि स्कोर कार्ड देखील एका पावलाने पुढे जात आहे. धपलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. खुलवा टप्प्याचा बॉल यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पिक केलाय आणि पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. छोटा पॅकेट बडा धमाका. निलेशच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतो दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवरती मात्र संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावरती दुहेरी अंक पाहायला 15 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा एक चेंडू मात्र वैभवचा या षटकातील बाकी आहे. अलीकडच्या काळामध्ये सातत्याचा सराव त्यानंतर मात्र लवळे संघामध्ये आपण पाहिलं तर बरेचसे उभरते खेळाडूचा समावेश. सिकंदर आदेश असतील चांगली बांधणी केली आहे संघाची. उभरत्या खेळाडूला सोबत घेत मात्र या पूर्वीची स्पर्धा देखील गाजवली. उपविजेते पद भूषवलं. या स्पर्धेमध्ये देखील आतामध्ये एक सुंदर खेळ या टीमचा पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर, परंतु इथे कळवलाय तो व्हाईट बॉल. डोक्याच्या वरून गेलेला चेंडू आपण पाहतोय. तिथे जो व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवला जातोय. चेतावणी देखील दिली जाते. अतिरिक्त धाव जी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती नोंदवली जाईल. स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 16. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा वैभव. पुन्हा त्यावेळेस सुसळी घेणारा चेंडू जसा तसा खेळला. क्षेत्ररक्षकाचा मात्र तिथे पाय घसरला. त्यानंतर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा.
2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्या 20 धावा 2 विकेट आतापर्यंत मिळवण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. त्यामध्ये सिकंदरने एक विकेट मिळवली होती. वैभव थोडासा मागे ठरला. 14 धावा त्याने खर्च केला परंतु एक विकेट देखील त्याने मिळवली. कृष्णाला त्याने माघारी पाठवलंय. तर पाहायचंय तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन सिकंदर भोसले हा गोलंदाजच्या ट्रॅकवरती दाखल झाला. यापूर्वी एक षटक सिकंदरने पहिल्या क्रमांकाचं टाकलं. त्यामध्ये महत्वाची एक विकेट मिळवली. 6 धावा केवळ त्याने खर्च केल्या होत्या. चांगली सुरुवात त्याने करून दिली होती परंतु धावफलकाचा वाढलेला वेग फलंदाजाने मात्र जे रिदम पकडले ते मात्र कुठेतरी स्टॉप करण्यासाठी पुन्हा ते सिकंदर आला तिसऱ्या षटकामध्ये. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असणार आहे. 4 वाजून गेलेत. यानंतर आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आणि तिन्ही सामने महत्वाचे आहेत. त्यामुळे इथे वेळ वाचवणं आपल्याला फार गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 46 धावा, जवळपास 15 धाव्यांच्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये ते विजयासाठी धावा गोळा करणं गरजेचं आहे. सिकंदर तयार, समोर प्रवीण. पहिला चेंडू पुन्हा एकदा एका हाताने सुंदररित्या फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतोय. शराच्या मदतीने चेंडूचा वेग कमी केला. त्यानंतर चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. प्रवीण साठे पाहतोय एका हाताला दुखापत आहे परंतु गावच्या संघासाठी कामासाठी लढतोय. एका हाताने मात्र ताकद लावतोय तो. यावेळेस मात्र बिग हिट प्रवीण साठेचा हा जबरदस्त तडाखा, एक दूरवरचा बहारदार स्ट्रोक, षटकार, 6 धावा. थँक्यू. स्कोरकार्ड वरती धावा आहेत 28 धावा. जोपर्यंत प्रवीण साठे या खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत मात्र तो गोलंदाजाला शांत बसून देणार नाही. गोलंदाजी चिंता वाढवत राहणार आहे. त्यावेळेस मात्र पुन्हा आता यॉर्करचा प्रयत्न होता. ऋतुराज आहे तिथे. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडूची फेकी होते, थोडासा वेळ घेतला. फेकी देखील तिथे खराब परंतु थांबवलंय प्रवीणने. नाकार केला मात्र तिसऱ्या धावेसाठी 2 धावा कंप्लीट केल्यात. स्कोर कार्ड 2 धाव्यांनी वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 15 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्यात परंतु शेवटच्या 15 चेंडूमध्ये अजूनही 36 धाव्यांची जी गरज असणार आहे. त्यामध्ये सिकंदरचे हे या षटकातील 3 चेंडू फार महत्वाचे असतील. त्यामुळे भन्नाट वेग, क्षराचा वेध घेणारा चेंडू होता परंतु धावेसाठी जागा सोडली. क्षेत्ररक्षक फार दूरवरती पाहिल्यानंतर एका सिंगल धावेचा प्रयत्न केला आणि सिंगल धाव घेण्यामध्ये यश देखील प्राप्त झाले दोन्ही फलंदाजांना. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 31 धावा. पुन्हा कमबॅक करतोय सिकंदर. आक्रमण झालं, षटकार आला परंतु त्यानंतर वेग वाढवला, नियंत्रण मिळवलं आणि नियंत्रणपूर्वक मात्र इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. इथे प्रवीणच्या समोर स्लॉट मध्ये दिलेला चेंडू, त्यावरती सुंदर फटका परंतु त्यानंतर मात्र हालचाल करण्यासाठी सिकंदरने भाग पाडलं प्रवीणला. त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळाला. आता पाहायचंय समोर निलेश. यावेळेस अक्रॉस द पॅट चाबूक शॉट, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय, षटकार, 6 धावा. षटकारचा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 29 धाव्याची गरज. हा चेंडू महत्वाचा असेल सिकंदरचा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. परफेक्ट यॉर्कर, अगदी बुंदात टाकलाय चेंडू. तिथे धावाची संधी असेल. आदेश मात्र तिथे चेंडू लाडवतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, होकार नकार केला होता प्रवीणने. थांबला होता, दुहेरी मनी झाला होता. माघारी जावं का पुढे जावं, अखेर पुढे गेला आणि आदेशने मात्र तिथे धावबाद केलं. मोक्याच्या क्षणी आलेली मोठी विकेट. प्रवीण साठे माघारी जातोय, करतोय क्रिकेट मधली आत्महत्या.
स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चषक सौजन्य दिले गेले. सन्माननीय संकेतदादा जांभूळकर, सन्माननीय शुभमदादा सुतार या अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चला थोडी घाई करा. फलंदाजी करणारा संघ हडची टीम विनंती असणार थोडासा मात्र स्पीडअप करा मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, तुम्ही जास्तीचा वेळ खर्च करता, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येतात, कारण आपल्याला यानंतरचे सामने देखील महत्वाचे, ते जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. शेवटचे 12 चेंडू 29 हे समीकरण बाकी आहे. परंतु आता सिकंदरला हे देखील लक्षात घ्यावं लागेल की पहिला सामना आपण पराभूत झालेला आहे, जिंकण्याबरोबर रन रेट देखील आपल्याला फार महत्वाचं असणार. हर्षी संघ आपण जर पाहिलं तर आतापर्यंत पॉइंट टेबल वरती अव्वल स्थानावरती आहेत. पहिला सामना जास्ती फरकाने नक्कीच जिंकलाय. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिल्या सांघिक 4थ्या क्रमांकाचं महत्वाचं षटक घेऊन अजित काळ्याला गोलंदाजीच्या मार्कवरती. तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी निलेश 6 चेंडूमध्ये 17 आतापर्यंत बनवल्यात. पाहायचंय तो लवळे संघासमोर खतरा बनून उभा राहील का का खतरा दूर करण्यासाठी अजित मात्र आपलं कौशल्य दाखवेल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असणार. आयोजक कमिटीच्या वतीने वारंवार सूचना येत आहेत. पहिला चेंडू 59 सेकंदाला चेंडू अडवणं देखील थोडंसं अवघड झालं, त्यानंतर मात्र धावेसाठी प्रयत्न केलाय आणि तोपर्यंत आपण पाहतोय पहिली सिंगल आली या षटकातील. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने वाढेल. धपलक पुढे जाते. धपलकावरती धावेत ते 38 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये समीकरण बदलत आहे. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 28 धाव्यांची गरज. त्यामुळे यॉर्कर सुंदर फटका. चित्ररक्षक आहे तिथे, चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी नागेश जागा सोडतोय, परंतु निलेश कडून आलेला नकार. योग्य वेळी योग्य कॉल आणि तिथे मात्र फलंदाज बचावेल. एक सिंगल आली. पुन्हा एकदा एक धाव एका पावलाने मात्र समीकरण पुढे सरसवताना पाहायला मिळतंय. धपलक पुढे जाईल. धपलकावरती 39 धावा. अजित पुन्हा तयार. राईट मोर द विकेट. त्यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली, परंतु तितकाच वेगवान चेंडू, तितकाच मात्र प्रभावशाली चेंडू पाहायला मिळाला. निलेशच्या बॅटवरती येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा निलेश बीट झालाय. चेंडू येतोय निर्धाव. ते निर्धाव चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. एकेरी दुहेरी धावा फार महत्वाच्या असणार आहेत. यावेळेस मात्र पुन्हा त्या क्रॉसची पाठ उंची मिळाली. पाहायचं लांबी आणि तितकीच लांबी मिळत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. जशाच तसं प्रत्युत्तर निलेश देखील देतोय. चेंडू सीमा पार. षटकार. पंचेचाळीस धावा ज्या स्कोर कार्ड वरती गोलंदाज पुन्हा एकदा. त्यावेळेस देखील बिग हिट. क्षेत्ररक्षक मात्र आता बनतील दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू. पहिले 2 चेंडू अजितच्या खात्यामध्ये चांगले चेंडू पाहायला मिळाले. एकेरी दुहेरी धावा, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू त्यावरती निलेशचा मात्र 12 स्ट्रोक. 2 षटकार खेळले गेले. तर चेंडू आपण पाहतोय बराचसा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न, परंतु जास्त दिशा भरकटली. वाईट बॉल. बरेलवळे संघाचा संघनायक आणि न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाचा संघनायक विनंती असणारे टॉस साठी या.
एक चेंडू अजून बाकी आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आहेत, त्यानंतर 2 षटकार, एक वाईड आणि आत्ता षटकार. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. दिलेशने मात्र इथे सामन्याचं समीकरण संपूर्णपणे बदलून टाकले, परंतु इथे पाहायचंय आदेश पोचू शकत नाहीये. जे होऊ शकलं नाही तिथे दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. चेंडू निसटला, तिसरा धावेचा प्रयत्न केलाय, चेंडू आता मध्ये येत नाहीये आणि पाहता पाहता साच बाज ताज मिळतील धावा 3 धावेंच्या मदतीने मात्र इथे स्कोर कार्ड वाढेल. चौथ्या षटकाचा खेळ संपला, तब्बल 24 धावा ज्या मात्र चौथ्या षटकामध्ये खर्चला. मागणं षटक पाहायला मिळालं चौथ्या क्रमांकाचा अजितचं. पहिले 2 चेंडू चांगले होते, परंतु त्यानंतर आलेले 3 षटकार आणि त्यानंतर मात्र समीकरण संपूर्णपणे बदलून गेलं. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. एकसष्ट धावा एकूण संघाच्या फलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्क प्रथम पाहतोय आदेश. पहिला चेंडू पाहतोय ते दिशा भरकटली, वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला आदेशच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 4 धावा ही समीकरणाच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. दिव्या गतीचा बॉलवर फुल टॉस, समोरच्या फटका खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे 1 2 3 झेल निसटला. ऋतुराजच्या माध्यमातून आपण पाहतो तिथे ती चुकी होताना पाहायला मिळाली. संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु तिथे विकेट येऊ शकली नाही. एक सिंगल. आदेशसाठी पारितोषिक येते. आदेशच्या प्रत्येक विकेटसाठी शुभमदादा सुतार यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. शेवटचे 4 चेंडू 2 धावा. सुंदर स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक मात्र फार दूर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सामना जिंकलाय सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब औधन संघाचा संघ नायक आणि बोरिया क्रिकेट क्लब बरेलवळे संघाचा संघ नायक. टॉस साठी या. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. वेळाभवी मात्र षटक आपण कमी करतोय.